नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला आज कोतवाल म्हणजेच महसूल सेवकच्या बाबतीमध्ये 100 बहुपर्यायी प्रश्न बघायचे आहेत. आणि यामध्ये कोतवाल किंवा ज्याला आपण महसूल सेवक म्हणतो, तर या पदाच्या ज्या तांत्रिक बाबी आहेत, त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला हे प्रश्न बघायचे आहेत. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून या भरतीची तयारी करत आहे ते सांगायला विसरू नका. त्याचसोबत नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जर तुम्हाला हवे असतील, तर बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे दररोजचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. मित्रांनो, एका प्रश्नाचे 4 पर्याय आहेत. त्यामुळं पर्याय आपण न वाचता डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी उत्तर सांगण्यात येईल, कारण 100 प्रश्न आहेत. जर पर्याय सांगितला तर व्हिडिओ जास्त मोठा होणार आहे. त्यामुळं फक्त प्रश्न आणि तुम्हाला पर्याय सांगितले जातील. तर बघा, महाराष्ट्रात कोतवाल भरती व नेमणूक नियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आले? 1959. दुसरा प्रश्न आहे, कोतवाल भरती नेमणूक व नियम कोणत्या तारखेच्या शासन निर्णयाने लागू झाले? त्याचं उत्तर आहे 7 मे 1959. प्रश्न क्रमांक 3, कोतवाल पद कोणत्या विभागाच्या अधिपत्याखाली आहे? याचं उत्तर आहे महसूल विभाग. प्रश्न क्रमांक 4, 2024 मध्ये कोतवाल पदाचे नवीन पदनाम काय करण्यात आले? तर याचं उत्तर आहे महसूल सेवक. पुढचा प्रश्न आहे, कोतवाल पदाचे पदनाम बदलण्याचा शासन निर्णय कोणत्या वर्षी झाला? याचं उत्तर आहे 2024. पुढचा प्रश्न आहे बघा, कोतवाल पदाचे पदनाम बदलून महसूल सेवक करण्याचा निर्णय कोणत्या विभागाने घेतला? याचं उत्तर आहे महसूल व वन विभाग. त्यानंतर बघा, कोतवाल पदाचे पदनाम बदलण्याचा शासन निर्णय कोणत्या दिवशी झाला? याचं उत्तर आहे 14 ऑक्टोबर 2024. महसूल सेवक हे कोणत्या पदाचे नवीन पदनाम आहे? त्याचं उत्तर आहे कोतवाल. प्रश्न क्रमांक 9, कोतवाल संवर्गाचे पदनाम बदलण्याची मागणी कोणी केली होती? तर याचं उत्तर आहे कोतवालांनी केलेली होती. राज्यातले जे काही कोतवाल आहेत त्या कोतवाल बांधवांनी अशा पद्धतीची मागणी केलेली होती. 10वा प्रश्न आहे, कोतवाल पद ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असल्याचे कोणत्या शासन निर्णयात नमूद आहे? तर याचं उत्तर आहे 2024चा जो काही शासन निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये हे पद ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असल्याचं नमूद आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, कोतवाल संवर्गाचे स्वरूप 2023च्या मार्गदर्शक सूचनेनुसार कसे नमूद केले होते? उत्तर आहे अवर्गीकृत मानधन तत्वावरील पद. कोतवाल संवर्गासाठी स्वतंत्र सेवा प्रवेश नियम कोणत्या वर्षी निश्चित झाले? त्याचं उत्तर आहे 1959. प्रश्न क्रमांक 13, कोतवाल भरती संबंधी सुधारित नियम व मार्गदर्शक सूचना कोणत्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आल्या? त्याचं उत्तर आहे 2013. कोतवाल भरती संबंधी सुधारित मार्गदर्शनाचा महत्वाचा शासन निर्णय कोणत्या तारखेचा आहे? त्याचं उत्तर आहे 5 सप्टेंबर 2013. 2023 मध्ये कोतवाल पदभरती संदर्भात सुधारित मार्गदर्शन कोणत्या तारखेला जारी झाले? 17 मे 2023 ला. प्रश्न क्रमांक 16, कोतवाल पदभरतीत आरक्षणाच्या तरतुदीचे पालन करण्याचे निर्देश कोणत्या बाबीशी संबंधित आहेत? त्याचं उत्तर आहे आरक्षण कायदा. सरळ सेवा भरतीमध्ये कोणती बाब लागू करणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे काय? आरक्षणाच्या तरतुदी. 2023च्या सुधारित मार्गदर्शनानुसार नामनिर्देशनाच्या कोट्यात मौखिक परीक्षा घेण्याबाबत काय धोरण होते? तर 2023ला असं ठरवण्यात आलं की जी काही तुमची मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखत आहे ती मुलाखत घेतली जाऊ नये. त्यामुळे कोतवाल पदासाठी मुलाखत नसते. कोतवाल पदावर नियुक्तीसाठी 2025 पासून कोणते प्रतिज्ञापत्र आवश्यक करण्यात आले? तर याचं उत्तर आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. आता इथे तुम्हाला विचार सगळेच कागदपत्र लागतात, परंतु लक्षात ठेवा की 2025 पासून म्हटलेलं आहे आणि 2025 पासून लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र लागू केलेलं आहे. लहान कुटुंबाची व्याख्या शासन निर्णयानुसार काय आहे? त्याचं उत्तर आहे 2 मुले व पती पत्नी. म्हणजे 2 पेक्षा जास्त जर अपत्य तुम्हाला असतील
तर तुम्ही सरकारी नोकरीसाठी अपात्र असणार आहे आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वारंवार ज्या वेळेला पात्रता सांगितलेली आहे, त्यावेळेला असं सांगितलेलं आहे, की तुम्हाला 2 मुलं जर पहिल्यांदा एखादा मुलगा किंवा मुलगी असेल आणि त्यानंतर तुम्हाला जुळं किंवा तिळं झालेलं असेल, तर ते चालतं किंवा एखादं मूल तुम्ही दत्तक घेतलेलं असेल, तरी सुद्धा ते चालणार आहे. त्या कंडिशनमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येतो आणि तुम्ही सरकारी नोकरीसाठी पात्र असता. प्रश्न क्रमांक 21 लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्राची अट कोणत्या पदासाठी लागू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे महसूल सेवक. त्यालाच आपण कोतवाल म्हणतो. प्रश्न क्रमांक 22 2025 मधील लहान कुटुंबाच्या अटीचा शासन निर्णय कोणत्या विभागाचा आहे? तर याचं उत्तर आहे महसूल व वन विभाग. लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्राची अट कोणत्या वर्षी लागू झाली? 2025. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे आपण कोतवाल पदाच्या भरतीच्या अनुषंगाने बघत आहे. त्यामुळे तुम्हाला या भरतीच्या अनुषंगाने पाहायचं आहे. कोतवाल पदाच्या नियुक्तीसाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र कोण देतो? त्याचं उत्तर आहे अर्जदार उमेदवार. म्हणजे तुम्ही फॉर्म भरती वेळेस तुम्हाला या ठिकाणी अर्ज द्यायचा आहे. तो फॉर्मॅट सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. 2024च्या शासन निर्णयानुसार पदनाम बदलल्यामुळे मानधनात काय बदल झाला? तर याचं उत्तर आहे कोणताही बदल झालेला नाही. फक्त पदनाम बदल झालेला आहे. पूर्वी कोतवाल होतं ते आता महसूल सेवक असं झालेलं आहे. पदनाम बदलामुळे सेवा विषयक बाबींमध्ये काय बदल झाला? तर याचं सुद्धा उत्तर काय आहे? कोणताही बदल झालेला नाही. महसूल सेवक हे पदनाम बदलल्यामुळे कोतवालांना कोणती वेतन श्रेणी आपोआप लागू झाली नाही? तर याचं उत्तर आहे शासकीय कर्मचारी वर्गानुसार वेतन श्रेणी लागू झालेली नाही. तर त्यांना सद्यस्थितीमध्ये मानधन तत्वावर या ठिकाणी काम करावं लागते. कोतवाल पदाची जुनी सेवा कोणत्या नियमानुसार चालते? तर याचं उत्तर आहे 1959च्या कायद्यानुसार. कोतवाल भरतीच्या नियमांमध्ये वेळोवेळी काय करण्यात आले? तर याचे उत्तर आहे की वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. 2013च्या शासन निर्णयाचा मुख्य संबंध कशाशी आहे? याचं उत्तर आहे कोतवाल भरतीचे सुधार नियम व मार्गदर्शक तत्वे. प्रश्न क्रमांक 31 कोतवाल संवर्ग कोणत्या प्रकारच्या पदाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे महसूल विभागातील पदे. प्रश्न क्रमांक 32 कोतवालाच्या कामात पूर्वी जमीन महसुलाबाबत कोणते काम होते? तर याचं उत्तर काय आहे? जमा रकमेचा भरणा करणे. पूर्वी जमा केलेल्या जमीन महसुलाचा भरणा कुठे करण्याचे काम होते? म्हणजे कोतवालांचं काम होतं पूर्वी. तर ते कुठं होतं बघा? तालुका कोषागारामध्ये. म्हणजे कोतवालाला काय करावं लागायचं, की जमीन महसूल जो गोळा केलेला आहे त्याचा भरणा तालुका कोषागारामध्ये करावा लागत होता. 1964 मध्ये कोतवालांकडून कोणते काम सुरक्षेच्या दृष्टीने काढून घेण्यात आले? तर याचं उत्तर आहे जमीन महसुलाची रक्कम कोषागारात भरणे. हे जे काम पूर्वी होतं ते 1964 मध्ये त्यांच्याकडून म्हणजे 1964 ला हे काम जे आहे ते काढून घेण्यात आलेलं आहे. कोतवालांकडून महसुलाची रक्कम भरण्याचे काम काढून घेण्यामागे कोणते कारण होते? तर याचं उत्तर आहे सुरक्षेचा विचार या ठिकाणी असल्यामुळं हे काम काढून घेतलेलं आहे. कोतवालांच्या पारंपरिक कामापैकी एक काम कोणते होते? तर याचं उत्तर आहे टपाल पोहोचवणे. पूर्वी टपाल पोहोचवायचं काम सुद्धा कोतवालांना करावं लागत होतं. पुढचा प्रश्न आहे अत्यंत तातडीच्या प्रसंगी कोतवालाला टपाल कुठे नेण्याचे निर्देश असू शकत होते? तर याचं उत्तर आहे की तालुका कार्यालयात त्याला ते टपाल नेण्याचे निर्देश पूर्वीच्या काळी असू शकत होते. टपाल पोहोचवण्याचे काम कोणत्या परिस्थितीत केले जाऊ शकत होते? तर उत्तर आहे टपाल किंवा अन्य सुविधा उपलब्ध नसताना. म्हणजे तुमच्या गावामध्ये जर टपालची सुविधा उपलब्ध नसेल, तिथे एखादा पोस्टमन वगैरे नसेल, तर ते पत्र कोणी पोहोचवायचं असा पद्धतीचा प्रश्न असला आणि त्यामुळे त्यावेळेला ती जी टपाल आहेत, ती टपालं त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम जे आहे, ते पूर्वी कोतवालाला करावं लागत होतं. कोतवाल पदाचे ऐतिहासिक स्वरूप कोणत्या काळापासून अस्तित्वात असल्याचे नमूद आहे? तर याचं उत्तर आहे ब्रिटिश काळापासून अस्तित्वात आहे. कोतवाल पदाचे कार्य कोणत्या ग्रामीण अधिकाऱ्याला सहाय्यक स्वरूपाचे आहे? तर उत्तर आहे गाव कामगार तलाठी. हा जो कोतवाल असतो किंवा ज्याला आपण महसूल सेवक म्हणतो, तर तो काय करत असतो, की गावचा जो तलाठी आहे, त्या तलाठीच्या हाताखाली काम करत असतो. त्यानंतर बघा 41 कोतवाल आणि तलाठी यांच्यातील योग्य संबंध कोणता? तर उत्तर आहे कोतवाल तलाठीच्या कामात सहाय्य
करतो. कोतवाल कोणत्या पातळीवर कार्य करतो? तर याचं उत्तर आहे गाव पातळीवरती काम करत असतो. प्रश्न क्रमांक 43 कोतवाल पदाचा प्रशासकीय संबंध कोणत्या कार्यालयीन यंत्रणेशी अधिक आहे? तर याचं उत्तर आहे महसूल. पुढचा प्रश्न आहे कोतवाल पदाच्या सेवा प्रवेश नियमांचे नाव काय आहे? याचं उत्तर आहे कोतवाल भरती व नेमणूक नियम 1959. 45वा प्रश्न आहे 2023च्या सुधारित मार्गदर्शनात भरती करताना कोणती बाब लागू करण्यावर भर देण्यात आला? तर उत्तर आहे बिंदू नामावली. बिंदू नामावलीचा संबंध कशाशी आहे? तर याचं उत्तर आहे आरक्षण. कोतवाल पद भरतीमध्ये आरक्षण कायद्यातील तरतुदींचे काय करणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे पालन करणे. कोतवाल पदाच्या भरतीमध्ये नामनिर्देशनाचा संदर्भ कशाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे नियुक्तीची पद्धत. कोतवाल पदाच्या भरतीमध्ये 2023च्या मार्गदर्शनानुसार कोणत्या प्रक्रियेत मौखिक परीक्षा न घेण्याचे धोरण नमूद झाले? तर उत्तर आहे नामनिर्देशनाच्या कोट्यात. कोतवाल संवर्गासाठी स्वतंत्र सेवा प्रवेश नियम अस्तित्वात असण्याचा मुख्य परिणाम कोणता? तर याचं उत्तर आहे भरतीसाठी स्वतंत्र नियम लागू होतात. 50 प्रश्न मित्रांनो आपले झालेले आहेत. ज्यांना कुणाला आपली बॅच लावायची आहे त्यांनी हा माझा नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती तुम्ही मला कॉल मेसेज या ठिकाणी करायचा आहे. तिथे तुम्हाला बॅच संबंधी डिटेल माहिती दिली जाईल. कोतवाल पदाचे नवीन पदनाम महसूल सेवक कोणत्या विभागाशी सुसंगत आहे? तर याचं उत्तर आहे महसूल विभाग. प्रश्न क्रमांक 52 2024च्या निर्णयानुसार पदनाम बदलल्यामुळे कोणत्या बाबीत बदल होणार नाही असे स्पष्ट केले? तर याचं उत्तर आहे मानधन. म्हणजे फक्त नाव बदललेलं आहे, मानधनामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. पदनाम बदलल्यामुळे सेवाविषयक मागण्यांबाबत शासनाची भूमिका काय होती? तर त्यामध्ये सुद्धा कोणत्याही पद्धतीचा बदल करण्यात आलेला नाही. 2025च्या शासन निर्णयात सेवा या शब्दाचा संदर्भ कोणत्या नियमांशी जोडला आहे? याचं उत्तर आहे कोतवाल सेवा भरती 1959. लहान कुटुंब या संकल्पनेत कोणाचा समावेश होतो? मगाशी आपण बघितलेला आहे की पती पत्नी आणि त्यांची 2 मुले. 2025च्या निर्णयानुसार लहान कुटुंबाच्या व्याख्येत दत्तक मुलाचा समावेश होतो का? तर याचं उत्तर आहे दत्तक मुलाचा समावेश होत नाही. म्हणजे तुम्ही जर एखादं मूल दत्तक घेतलं असेल तर ते या व्याख्येमध्ये मोजलं जात नाही. लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्राची अट कोणत्या टप्प्यावर लागू आहे? तर याचं उत्तर आहे नियुक्तीसाठी. जर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल, तुमचं कुटुंब जर मोठं असेल, 2 पेक्षा अधिक अपत्य जर तुम्हाला असतील, तर तुम्हाला नियुक्ती मिळत नाही. तुम्ही त्या भरती प्रक्रियेमधून बाद होत असता. कोतवाल पदाचा पूर्वीचा दर्जा कोणता म्हणून नमूद करण्यात आला होता? तर याचं उत्तर आहे अवर्गीकृत. 2023च्या शासन निर्णयात कोतवाल संवर्गाला कोणत्या तत्वावरील पद म्हटले आहे? तर उत्तर आहे मानधन तत्वावरील. म्हणजे पूर्वी जे पद अवर्गीकृत होतं ते आता मानधन तत्वावरील पद म्हणून गणलं गेलेलं आहे. कोतवाल पदाचा संबंध कोणत्या प्रकारच्या सेवेशी आहे? तर महसूल विभागांतर्गत सेवा. कोतवालाचे पारंपरिक काम कोणत्या महसुलाशी संबंधित होते? तर उत्तर आहे जमीन महसूल. प्रश्न क्रमांक 62 जमीन महसुलाची रक्कम कोतवालाने पूर्वी कुठे जमा करायची होती? त्याचं उत्तर आहे तालुका कोषागार. कोतवाल पदाच्या कामामध्ये टपाल कोणत्या प्रकारच्या कामाशी संबंधित होती? तर प्रशासकीय संदेशवहन. कोतवालाने टपाल कोणत्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम केले होते? तर तालुका कार्यालयामध्ये पोहोचवणे होते. आपण मगाशी बघितलेलं आहे. 1964 मधील बदलाचा प्रमुख उद्देश काय होता? तर सुरक्षिततेचा विचार हा प्रमुख बदल होता. कोतवाल पदाचा गाव कामगार तलाठ्याशी संबंध कसा आहे? तर सहाय्यक स्वरूपाचा आहे. म्हणजे तलाठ्याला सहाय्य करण्यासाठी या ठिकाणी कोतवाल हे पद निर्माण केलेलं आहे. कोतवाल पदाच्या भरतीसाठी नियम बनवणारा प्रमुख विभाग कोणता? त्याचं उत्तर आहे महसूल व वन विभाग. प्रश्न क्रमांक 68 कोतवाल पदनाम बदलण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? त्याचं उत्तर आहे राज्यस्तरीय सचिव समिती. या समितीचे अध्यक्ष कोणत्या स्तरावरील अधिकारी होते? म्हणजे ही जी काही राज्यस्तरीय सचिव समिती आहे याचे जे अध्यक्ष आहेत ते कोणत्या स्तरावरील अधिकारी होते? तर याचं उत्तर आहे
अप्पर मुख्य सचिव कंसामध्ये वित्त विभाग. म्हणजे वित्त विभागाचे जे अप्पर मुख्य सचिव आहेत या दर्जाचे हे अधिकारी होते. कोतवाल पदनाम बदलण्यामागील प्रमुख मागणी कोणती होती? तर महसूल सेवक पदनाम करा. कोतवालच्या ऐवजी त्यांना महसूल सेवक म्हणलं जावं अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली होती. 2024च्या शासन निर्णयानुसार पदनाम बदलल्याने कोतवालाच्या मानधनात काय झाले तर कोणताही फरक पडलेला नाही. 2025 मध्ये मगाशी बघितलेलं आहे आपण लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावं लागत आहे. 2025च्या निर्णयातील प्रतिज्ञापत्र कोणाशी संबंधित आहे? तर जो अर्जदार आहे, त्या अर्जदाराशी संबंधित आहे. कोतवाल पदासाठी सेवा कोणाच्या नियंत्रणाखाली आहे? तर महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखाली आहे. प्रश्न क्रमांक 75 कोतवाल सेवा कोणत्या विभागांतर्गत येते? तर महसूल विभागांतर्गत येते. कोतवाल पदाचा मुख्य प्रशासकीय उपयोग कोणता? तर याचं उत्तर आहे महसूल यंत्रणेला सहाय्य. प्रश्न क्रमांक 77 कोतवाल भरतीमध्ये नामनिर्देशन हा शब्द कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे नियुक्ती प्रक्रिया. 2023च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये भरती प्रक्रियेत कोणती बाब महत्वाची मानली जाते? तर याचं उत्तर आहे सुधारित बिंदू नामावली. मित्रांनो याच्यानंतर आता आपल्या पोलीस पाटील पदाच्या बॅचेस सुरू आहेत. आपण आता कोतवालच्या पण बॅचेस सुरू केलेल्या आहेत. तर कोतवालच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत मागील प्रश्नपत्रिका त्याचं सुद्धा विश्लेषण आपण घेणार आहे. जे विद्यार्थी कोतवाल आणि पोलीस पाटील दोन्ही पदांची तयारी करत आहेत त्यांनी पोलीस पाटील पदांचे जे काही मागील झालेले पेपर आहेत ते आपण घेतलेले आहेत. त्याचं गणिताचं स्पष्टीकरण राहिलेलं आहे. ते गणिताचं स्पष्टीकरण आपण उद्यापासून सुरूच करणार आहे. तर त्याबरोबर तुम्ही या देखील प्रश्नपत्रिका अभ्यासात तुमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊन जाणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोतवाल भरतीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी कोणत्या आधारावर केली जाते? तर याचं उत्तर आहे संबंधित आरक्षण कायदा व शासनाच्या तरतुदीनुसार. कोतवाल पदाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया कशामुळे आवश्यक ठरू शकते? तर उत्तर आहे शासनाच्या बदलत्या धोरणामुळे. कोतवाल पदाचे पदनाम बदलल्यानंतर कोतवाल हा शब्द कोणत्या संदर्भात वापरला जाऊ शकतो? तर उत्तर आहे जुन्या पदनामाच्या संदर्भामध्ये. म्हणजे तुम्हाला आता नवीन जे नाव आहे ते महसूल सेवक असं आहे, परंतु लोक अजूनही त्याला कोतवालच असं म्हणतात. यापुढे तुम्ही महसूल सेवक म्हणायला काही हरकत नाही. महसूल सेवक कंसात कोतवाल या पदावर नियुक्तीसाठी कोणत्या शासन निर्णयाची अंमलबजावणी महत्वाची आहे? तर संबंधित भरती व सेवा नियम जे काय असतील त्यानुसार ही भरती प्रक्रिया पार पडणं गरजेचं आहे. कोतवाल पदाच्या ऐतिहासिक कामामध्ये कोणता महसूल समाविष्ट होता? त्याचं उत्तर आहे जमीन महसूल. कोतवालाने पूर्वी महसुलाची रक्कम कुठे नेली? तर याचं उत्तर आहे तालुका कोषागार. त्या ठिकाणी नेऊन त्याला ती रक्कम जमा करावी लागत होती. त्यानंतर बघा कोतवालाच्या ऐतिहासिक कामातून कोणती भूमिका स्पष्ट होते? तर याचं उत्तर आहे महसूल प्रशासनाला सहाय्य. प्रश्न क्रमांक 86 कोतवाल पदाच्या 1959 चे नियम कोणत्या स्वरूपाचे आहेत? तर याचं उत्तर आहे सेवा प्रवेश नियम. कोतवाल पदासाठी स्वतंत्र नियम असण्याचे कारण काय? तर याचं उत्तर आहे या संवर्गासाठी स्वतंत्र भरती व्यवस्था. 2023च्या शासन निर्णयात कोतवाल संवर्गाला कोणत्या प्रकारचा कर्मचारी म्हटले आहे? तर याचं उत्तर आहे अवर्गीकृत मानधन तत्वावरील पद असं म्हटलेलं आहे. कोतवाल पदाचे नवीन नाव कोणते लक्षात ठेवणे महत्वाचे आहे? तर महसूल सेवक. महसूल सेवक हे पदनाम कोणत्या जुन्या पदाशी संबंधित आहे? तर कोतवाल. आता मित्रांनो हे जे प्रश्न आहेत खूप कमी प्रश्न आहेत त्यामुळे हे प्रश्न रिपीट तुम्हाला आलेले आहेत. चांगल्या पद्धतीने तुम्ही जर 1-2 वेळा व्हिडिओ बघितला तर हे प्रश्न तुमचे तोंडपाठ होणार आहेत. येणाऱ्या परीक्षेमध्ये तांत्रिक स्वरूपाचे असे जे प्रश्न आहेत ते तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला यातला एक तरी प्रश्न बघायला मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 91 कोतवाल पदाचा संबंध कोणत्या प्रशासनाच्या तळागाळाशी आहे? तर याचं उत्तर आहे महसूल प्रशासन. कोतवाल पदनाम बदलण्याचा निर्णय कोणत्या शासन स्तरावर झाला? तर महाराष्ट्र शासन. कोतवाल पदासाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र कोणत्या वर्षापासून आवश्यक करण्यात आले? 2025. लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्रात मूल या संकल्पनेत कोणती बाब नमूद आहे? तर याचं उत्तर आहे दत्तक मूल समाविष्ट नाही. कोतवाल पदाच्या भरतीमध्ये सुधारित मार्गदर्शक सूचना कोणत्या विभागाने जारी केल्या? त्याचं उत्तर आहे महसूल व वन विभाग. कोतवाल पदाच्या भरतीत बिंदू नामावलीचा उपयोग कशासाठी होतो? तर याचं उत्तर आहे आरक्षणाची अंमलबजावणी.
कोतवाल पदाच्या भरती प्रक्रियेत आरक्षणाचे पालन कोणत्या तत्वानुसार करणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे शासनाच्या आरक्षण तरतुदीनुसार. कोतवाल पदाचे 2024 मधील पदनाम कोणत्या शब्दाने सुरू होते? तर याचं उत्तर आहे महसूल. कोतवाल पदाच्या संदर्भात 1959 हे वर्ष कशासाठी महत्वाचे आहे? तर भरती व नेमणूक नियमांसाठी, कारण यावेळी वर्षी जे आहे की भरती आणि नेमणुकीचे नियम जे आहेत ते ठरलेले होते. कोतवाल पदाच्या संदर्भात 2024 हे वर्ष कशासाठी विशेष महत्वाचे आहे? तर याचं जे पदनाम आहे, म्हणजे कोतवालचं या ठिकाणी महसूल सेवक केलेला आहे. त्यामुळे 2024 हे अतिशय महत्वाचं आहे कोतवाल या पदनामासाठी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपण 20 प्रश्न बघितलेले 100 प्रश्न बघितलेले आहेत. तर पुढच्या भागामध्ये आता आपल्याला कोतवालच्या संबंधित जे काही तांत्रिक बाबी आहेत किंवा मागील प्रश्नपत्रिका आहेत, कोतवालचा अभ्यासक्रम वगैरे या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.